आमदार महेंद्र थोरवे यांच्या संघातील सुशिक्षित तरुण तरुणींना नोकरीची सुवर्ण संधी। कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातील तरुण तरुणींसाठी महत्त्वाचे ठरणाऱ्या रोजगार उपक्रमाबद्दल माहिती देण्यासाठी आमदार महेंद्र थोरवे यांनी बाळासाहेब भवन, कर्जत जनसंपर्क कार्यालय येथे 10 ऑगस्ट रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते। कर्जत खालापूर मतदारसंघातील सर्व सुशिक्षित तरुण तरुणींना नोकरीची सुवर्ण संधी उपलब्ध व्हावी याकरिता भव्य नोकरी मेळावा सोमवार दिनांक 18 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत शिवतीर्थ पोसरी कर्जत येथे आयोजन करण्यात आले आहे। सदर मेळाव्यात महाराष्ट्रातील 50 पेक्षा अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नामांकित कंपन्यांचा सहभाग असून मेळाव्यात दिव्यांगांना उमेदवारांना प्राधान्य तर निवड झालेल्या उमेदवारांना तात्काळ नियुक्तीपत्र तसेच नोकरी न मिळालेल्या उमेदवारास जॉब कार्डचे वाटप केले जाईल अशी माहिती आमदार थोरवे यांनी दिली। पत्रकार बंधूंना नमस्कार करतो। आज बाळासाहेब भवन येथे आपण सारेजण या पत्रकार परिषदेला उपस्थित आहात। आज या ठिकाणी जी पत्रकार परिषद आपण घेत आहोत 2.5 वर्षापूर्वी जगावर, देशावर, राज्यावर, आपल्या मतदारसंघावर कोविड सारखा महाभयंकर संकट आलं आणि या कोविडच्या संकटामध्ये अनेक तरुणांच्या नोकऱ्या गेल्या, बेरोजगारी वाढली। ही जी पॅन्डेमिक सिच्युएशन संपूर्ण जगामध्ये ओढवली गेली त्यानंतर आपल्या मतदारसंघामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं होतं आणि त्या संदर्भात सातत्याने 2 ते 2.5 वर्ष मी प्रयत्न करत होतो की यांना मार्ग कसा काढायचा। आणि मग आपल्या संपूर्ण मुंबई असेल, उपनगर असेल मुंबईचं आणि आपला मतदारसंघ पुणे असेल, या संपूर्ण आजूबाजूच्या परिसरातून सगळ्याच कंपन्यांशी आम्ही या संदर्भात चर्चा केली आणि मग आपण आज या ठिकाणी तुमच्या सगळ्यांसमोर या ठिकाणी आज आपण जाहीर करत आहोत की येत्या 18 ऑगस्ट रोजी आपण कर्जत येथे भव्य दिव्य असा नोकरी मेळाव्याचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। या नोकरी मेळाव्यातून जवळजवळ 10,000चं ओपनिंग आतापर्यंत आपण या ठिकाणी तरुण तरुणींना या ठिकाणी संधी उपलब्ध करून देणार आहोत। जवळजवळ 50 ते 70 कंपन्यांनी आतापर्यंत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि म्हणून माझी कर्जत मतदारसंघातील तरुणांना विनंती आहे की आपण आपला बायोडेटा या ठिकाणी आपण घेऊन यायचा आहे। ही आपल्या तरुणांसाठी एक मोठी संधी आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे। अनेक नामांकित कंपन्या त्याच्यामध्ये आहेत, बजाज असेल, टाटा मोटर्स असेल, महिंद्रा असेल, यासारख्या कंपन्या आहेत, ICICI बँक आहे, ॲक्सिस बँक आहे, या सगळ्या बँका सुद्धा आपण त्याच्यामध्ये समाविष्ट केलेल्या आहे। आणि या नोकरी मेळाव्याचं वैशिष्ट्य म्हणजे 5वी ते ग्रॅज्युएशन पर्यंत असणाऱ्या सगळ्या बेरोजगार तरुणांना याच्यात संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि म्हणून ही आपल्या मतदारसंघातील तरुणांसाठी एक मोठी संधी आपण उपलब्ध करून दिलेली आहे। या माध्यमातून मी माझ्या सगळ्या पत्रकार बंधूंना या ठिकाणी सांगेल की 2 वर्षामध्ये प्रचंड नुकसान, 2.5 वर्षामध्ये जे कंपन्यांमध्ये झालेलं होतं, इंडस्ट्रीमध्ये झालेलं होतं आणि त्या माध्यमातून अनेक तरुणांच्या नोकऱ्या गेलेल्या होत्या। या माध्यमातून तो एक मोठा आपला प्रयत्न असणार आहे की या तरुणांना पुन्हा एकदा
आपल्याला नोकरीची संधी आपण या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत. आपल्या साऱ्यांना कल्पना आहे की कर्जत तालुका हा ट्रायबल भाग आहे, ग्रीन झोन बेल्ट आहे. या ठिकाणी कोणत्याही प्रकारची इंडस्ट्री या ठिकाणी नाही आहे. खालापूर जर सोडलं तर कर्जतमध्ये अशी इंडस्ट्री परिस्थिती या ठिकाणी इंडस्ट्रियल नसल्यामुळे अनेक तरुण या ठिकाणी बेरोजगार होते. परंतु या मतदारसंघाचा आमदार झाल्यानंतर आम्ही साऱ्यांनी कर्जतकरांना या ठिकाणी पर्यटनाला चालना दिलेली आहे. पर्यटक आपल्याकडे वाढला पाहिजे. जसं आपण म्हणतो की अतिथी देवो भव ही आपली हिंदू संस्कृतीची संकल्पना आहे. आणि त्याच पद्धतीने मी माझ्या कर्जतकरांना सांगितलं की आपण येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला या ठिकाणी अतिथी देवो भव म्हणून त्याचा सन्मान केला पाहिजे. त्यांना आपण तसा पाहुणचार दिला पाहिजे. आणि ह्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीने कर्जतचं इन्फ्रास्ट्रक्चर आपण जर मागील पाहिलं असतं तर फार दुरावस्था सगळ्या रस्त्यांची या ठिकाणची होती. आणि मग या मतदारसंघाचा आमदार झाल्यानंतर सरकारच्या माध्यमातून आपण हे सारे रस्ते, काही काँक्रिटीकरण असतील, डांबरीकरण असतील, जे दळणवळणची व्यवस्था आहे ही सक्षम केली. इन्फ्रास्ट्रक्चर आपण प्रॉपर तयार केलं. आणि मग डेव्हलपमेंटला प्राधान्य देण्यासाठी रेड कार्पेट आपण इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून या 5 वर्षामध्ये आपण उभं केलं. आणि मग आता खऱ्या अर्थाने कर्जतमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी आपण ह्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेली. मोठे प्रोजेक्ट आपल्याला या ठिकाणी घेत आहेत. ट्रेडिशन व्ह्यू सारखा हॉटेल्स, 5 स्टार हॉटेल्स या ठिकाणी आलेले आहेत. मोठे प्रोजेक्ट या ठिकाणी यायला लागलेले आहेत. आणि मग हे पर्यटनाच्या माध्यमातून ही एक मोठी संधी आपल्या तरुणांना या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. जवळजवळ कर्जतमध्ये 3500 फार्म हाऊस रिसॉर्ट्स या ठिकाणी एकत्रपणे एक युनिटी तयार करून उभे आहे. या माध्यमातून मिनिमम प्रत्येक फार्म हाऊस या छोट्या मोठ्या रिसॉर्टवर आपण जर पाहिलं 4 जरी युवकांना त्या ठिकाणी आतापर्यंत रोजगार मिळाला असं आपण जरी पकडलं तर कमीत कमी 14,000 ते 15,000 तरुणांना त्या ठिकाणी रोजगाराची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. आणि म्हणून 2011 ते 2023 पर्यंत आतापर्यंत आपण पाहिलं की प्रत्येक वर्षी कलेक्टरांकडनं कर्जत हा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असताना सुद्धा 144 कलम लागू करायचे. आणि 144 कलम लागू केला की पर्यटक यायचे बंद होऊन जायचं. यावर्षी आम्ही तो निर्णय घेतला की 144 कलम न लावता पर्यटकांना कर्जतमध्ये येण्यासाठी संधी द्या. पर्यटनाच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी कर्जतचा विकास करता येईल. जसं आपण जगभरामध्ये फिरतो तर जगभरात फिरत असताना आमच्या लक्षात आलं की इंग्लंडपासून अनेक देशांची अर्थव्यवस्था जी आहे ही पर्यटनावर चालत आहे. त्या देशाची अर्थव्यवस्था जर अख्खी पर्यटनावर चालत असेल तर माझा कर्जत तालुका हा ग्रीन झोन बेल्ट आहे. या तालुक्यामध्ये पर्यटनाला आपण संधी दिली तर भविष्यामध्ये मोठ्या रोजगाराची संधी आपल्याला या ठिकाणीच कर्जत तालुक्यामध्येच कर्जतच्या स्थानिकांना त्या ठिकाणी उपलब्ध होईल. आणि ही दूरदृष्टी ठेवून आपण या मतदारसंघामध्ये या कर्जत तालुक्यासाठी काम उभं केलं. आणि आज मला सांगायला अभिमान वाटतोय की कर्जतमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी येत आहेत. आणि या माध्यमातून रोजगाराची संधी सुद्धा आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यायला सुरुवात झालेली. अशा पद्धतीने हा ऐतिहासिक असा आपण नोकरी मेळावा या ठिकाणी 18 ऑगस्टला या ठिकाणी आपण घेत आहोत. या नोकरी मेळाव्याच्या माध्यमातून तरुणांना या ठिकाणी मोठ्या संख्येने सुवर्ण संधी आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत.